नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आफ्रे YouTube चॅनलवर। तुम्ही हाती घेतलेल्या सर्व चांगल्या कामांना यश मिळू देत ही स्वामींचरणी प्रार्थना। शुभ सकाळ सगळ्यांना। आज आहे संक्रांत भोगी दिन, तर आज माझा आउटडोअर फोटोशूट करण्याचा विचार आहे साडीमध्ये आणि मी काही ज्वेलरी देखील मागवली आहे ऑनलाईनच, म्हणजे कोणत्याही ऍप वरनं वगैरे नाही मागवली। ती कशी काय हे सर्व तुम्हाला डिटेल्स मी पुढे सांगेलच, तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि आजचा बेत काय असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेल। स्टे ट्यून। तर आतापर्यंत माझा इथे मस्त गरम गरम भात झालेला आहे। गोड मध्ये मी आज बनवली आहे मस्त शेवयांची खीर। मला तर खूप म्हणजे खूप आवडते ही खीर। भाजी मध्ये मी बनवली आहे आज मस्त भरलेली वांगी। खूप म्हणजे खूपच दिवसानंतर मी आज ही भरलेली वांगी बनवली आहे आणि तरंग तर बघा ना काय भारी आलाय। हा मस्त। मला तिळाच्या वड्या करायच्या आहे, त्याच्यासाठी मी इथे तीळ शेंगदाणे भाजून मस्त मिक्स करून ठेवले। शेंगदाण्याचा कूट करून याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा इकडे गुळ पण काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारा। तिळाच्या वड्या मला बनवायच्या आहेत, तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये मस्त तूप घेतलेलं आहे आणि हे तूप पातळ झाल्यानंतर आपल्याला जेवढे तीळ आहेत त्याच्या प्रमाणानुसार गुळ घ्यायचा आहे आणि तो गुळ त्या तुपामध्ये टाकायचा आहे। वरतून 2 ते 3 चमचेच आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हा गुळ पूर्ण त्या तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा गुळ छान पातळ करून घ्यायचा आहे आणि हा गुळ पातळ करताना त्यामध्ये गुळाचे खडे अजिबातच राहू द्यायचे नाहीये। आणि जेव्हा हा गुळ छान पातळ होतो, त्याला फेस यायला लागतो, तेव्हा त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट केला आहे आणि तीळ ते मिक्स केलेलं सर्व ह्या गुळामध्ये टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। आता हे सगळं मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे आणि मी इथे परातीला इथे मस्त तूप लावून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते मी। आता हे असं परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सेट होईपर्यंत असंच राहू देते। थंड झाल्यानंतर मस्त ह्याच्या वड्या करते। तर इथे मी मस्त हे असं ताटामध्ये काढून घेतलं होतं सगळं हे, तर हे आता थोडस थंड झालेलं आहे, तर ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया मस्त। तर साईज तुमच्यावर आहे की तुम्हाला छोटी पाहिजे असेल तर छोटी, मोठी पाहिजे असेल तर मोठे, अशा साईज मध्ये आपण वडे पाडू शकतो याचे। एकदम जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं याला, नाहीतर मग खूप कडक होऊन जाईल, तर ते आपल्याला कट करण्यासाठी पण अवघड पडेल।
आम्ही आत्ताच फोटोशूट करून आलोय. जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, मी काही ज्वेलरी ऑनलाईन मागवली आहे, पण कोणत्याही ऍप वरनं ती मागवली नाहीये, तर तीच तुम्हाला दाखवते आता. ही बुगडी आहे, पण आपण ते इयरिंग म्हणून घालू शकतो. तर मी ही डायरेक्ट वेंडर कडनं मागवलेली आहे. मी तुम्हाला पण जर असं वाटत असेल की तुम्ही रिसेलिंग करावं किंवा तुम्हाला अशी ज्वेलरी पाहिजे असेल, अशी बुगडी इयरिंग म्हणून तुम्ही घालू शकतात, आणि ही जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगेल कसं मागवायचं. हे टोटल मी 5 जोड माझ्यासाठीच मागवले आहे, डेली यूजला पण म्हणजे बरे पडतात घालण्यासाठी. आणि इथे मी ह्या बँगल्स पण मागवलेल्या आहेत. तर हे पण मी ऍप वरनं वगैरे कोणत्या मागवलं नाही, मिशो वगैरे काहीच. तर हे पण असेच डायरेक्ट रिसेल करतात किंवा वेंडर असतात त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील हे पाहिजे असेल तर मला मेसेज करू शकतात, मी तुम्हाला सगळे डिटेल्स त्यामध्ये देईल. तर ही आहे सगळी ज्वेलरी जी मागवली. आणि अशा बरेच म्हणजे जे असतात सेट वगैरे मोत्यांचे किंवा असे लॉंग वगैरे, तर ते सुद्धा मी मागवलेले आहेत. ते पण तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेल. आणि तुम्ही जर रिसेलिंग करण्यासाठी इच्छुक असाल तर मला कमेंट करा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया आपण लवकरच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.